मॅक्झिमम 32 मिनिटे आपण या ठिकाणी जरूर घेऊया, कारण फलंदाज बाद झाल्यानंतर ज्या पद्धतीने जे सेकंद आहेत ते जातात, त्यामुळे आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. जास्तीत जास्त वेळ दौडू नका. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं घेऊन येईल मिस्टर सचिन उर्फ काका. स्वतः आयोजक वैभव पाटील अर्थातच विकी दादा यांना आपण पाहतायत. मैदानाच्या आतमध्ये आहेत निशांत वनमाळी, दीपेश पाटील. त्यानंतर पॉइंट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत हर्षला आपण पाहतायत. जरा जे काही खेळाडू आहेत त्यांना विनंती करेन की आपण जे पिवळा पडदा आहे त्याच्या थोडंसं पाठीमागून बाहेरून जायचंय. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. सामना क्रमांक 3 सुपर 4 मध्ये दोन संघ ऑलरेडी दाखल झालेत. पहिलाच बॉल, पायावरचा चेंडू, स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला आणि एक रन मिळेल. हलकीशी एज बॅटची आणि सरळ चेंडू निघून जाते शॉर्ट लेगला. एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1 वर पाहायला मिळते. जन्मेश तरे आणि एका साईडला आता विशाल तरे. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राणीमान परंतु उच्च विचार विशाल तरेच्या बॅटमधून गेली कित्येक वर्ष आपण पाहिलेत. एका साईडला संघ आहे रियांश 11 युवा उमरोळी. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा दृष्टिकोन पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1. या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 2. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. ऑफ साईडला ऑन द ऑफ खेळला गेला. ऑन द राईट सरळ चेंडू निघून जाईल. श्री सिद्धिविनायक एंटर पाच रन झालेले आहेत. चांगला फटका होता. ऑन द अप खेळला गेला होता. ऑन द राईसचा फटका आपण पाहू शकता. इनफिल्ड क्लिअर करणारा हा धमाकेदार चौकार. अप्रतिम. गुड कमबॅक, गुड कमबॅक. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. सचिन काका यांनी मात्र जरूर आपण पाहू शकतात कमबॅक केलंय. चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता, इम्प्रोव्हायझेशन, ती क्षमता जरूर दाखवून दिली गेली. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना पाहायला मिळतोय. परिपूर्ण फिंगरचा उपयोग करत असताना एक कलात्मक गोलंदाजी. स्विचिटचा फटका जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग. जयेश पाटील सच्चाला आपण पाहतायत. एक ॲज अ परफेक्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. चांगली फिल्डिंगचा दर्जा ह्या वेळेला आपण पाहू शकलात. सिंगल मेल विशाल तरेच्या बॅटमधून आणि संघाला घेऊन जातोय 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. रियांश 11 युवा उमरोळी टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंगसाठी पाचारण केले गेले ते प्रतिस्पर्धी संघ यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे या टीमला. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर डावकुऱ्या हाताने. फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. जन्मेश तरेच्या बॅटमधून सहजगत्या चेंडूला लिहिलं
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 या धावसंख्येवर. चांगली स्टार्ट सलामीवर कशी असावेत त्याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवून दिलं गेलंय. विशाल तरे आणि एका साईडला आपण पाहत आहे जन्मेश तरे, एक चांगली गोड जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी जयेश सच्चाला आपण पाहत आहेत. ही टोपण नावं आहेत जे लाडाने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ही नावं मिळाली. जयेश सच्चा यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी प्रथमेश राऊत यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागले गेले. ही ऊर्जा दिली जाते. चला थोडीशी घाई करा, वेळ दौडू नका, आपणच आयोजक आहात तर त्यासाठी थोडंसं वेळेचं सुद्धा आपण भान ठेवायचंय. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी या मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळते. जसजसं सत्र पुढे जाईल त्या पद्धतीने प्रेक्षक हळूहळू या स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थित होताना पाहायला मिळतील. चला अजून फिल्डिंग लावलेली नाहीये, वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. वेळेला जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथे विकेट मिळण्याचे चान्सेस, परंतु जयेशने सच्चाने ही संधी सोडली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. द्विधा मनामध्ये होते, डबल माइंड मध्ये होते. हर्ष त्या ठिकाणी तेच सांगतायत की सच्चा तुला या एंडला फेकी करायची होती, विशाल तरीची विकेट तुला मिळवायची होती, परंतु तसं काही घडलं नाही आणि इथे जीवनदान मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील एक बॉलचा खेळ झालाय जयेशच्या हातखंडामधून. 13 वर आतापर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाहीये. 13 नो लॉस. प्रतीक शेळके फोटोग्राफी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये आणि विकेट हॅट्रिक साध्य केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सच्चा या गोलंदाजाला. जयेश जयचा बॉल ह्या वेळेला ऑन साइडला प्रणय पाटीलकडे चेंडू निघून जाईल. चांगला चेंडू हाताळला गेला, कोणती धाव येत नाहीये. दुसऱ्या बॉलवर पहिल्या बॉलवर एक धाव आली. डबल माइंड मध्ये दोन्ही बॅटर जरूर होते आणि जयेश अर्थातच सच्चा सुद्धा डबल माइंड मध्ये गेला होता. तिथे एक धाव मिळाली. दुसरा बॉल डॉट. सरळ बॅटचा वापर केलाय. वी फॅक्टर मध्ये प्रणय पाटील धावतायत, परंतु त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल. आता 17 without loss. The great start by Yash Foundation, Equira Sports Morve team. ऑफ साइडला जरूर खेळले गेले. चिप शॉट होता. एक रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 या धावसंख्येवर सुशांत वजे यांनी जर डाईव्ह मारून जर झेल टिपला तर गुरु गौतम यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जन्मेश तरीचा विचार केला तर 12 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. 5 बॉलमध्ये 1 चौकार 1 षटकार. 240चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय. तर विशाल तरे 120चा स्ट्राईक रेट सहित खेळी करतोय आतापर्यंत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पायावरचा चेंडू होता. अगदी प्रणय पाटील जोराने येत आहेत, त्या ठिकाणी वेगाने येत आहेत. 1 रन मिळेल आणि लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आशुतोष व्यवहारी सर दर्शवत असताना हा इशारा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19. आदरणीय सन्माननीय प्रफुल्लजी पाटील टेंभोडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन, प्रफुल्लजी पाटील आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष सुस्वागतम. पोफरन टीमचा एक प्रतिनिधी आपण यायचं आहे. या पोफरन टीमचा एक प्रतिनिधी. अप्रतिम स्विच इटचा फटका. काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला पाठवला.
षटकारावरती पाणी फिरलं गेलं आणि त्याचमुळेच की काय हवेचा झोत जास्त होता आणि सरळ चेंडू डिलिव्हर्ड होण्याच्या अगोदरच खेळपट्टीवर या बेल्स आदळल्या आणि त्याच कारणास्तव आपण पाहतायत स्विचिटचा फटका होता जरूर. 5 बॉलचा खेळ, डेड बॉल. ऑफिशियल पंच त्या ठिकाणी ऑफिशियल कॉल येतोय की डेड बॉल आहे. 19 रन्स 5 बॉलच्या समाप्तीनंतर. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. चांगला बॉल होता, थोडासा खोलवर चेंडू पाहायला मिळाला. 1 रन मिळेल. जयेश पाटील सच्चा जे आता जस्ट बाईक गेले, जे ध्वज रोवले गेलेत झेंडे, तर तिथे एक प्रेक्षक आहे आणि तिथून मला वाटतंय संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस 20 रन. चला थोडंसं स्पीडअप करा, कारण 2 षटकांसाठी 11 मिनिटे घेतलेली आहेत. आता 2 षटक 3 षटकांसाठी तुम्हाला 14 मिनिटे, अर्थातच मॅक्झिमम 16 मिनिटे. 20 रन झालेत. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांच्या अखेरीस 20 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. प्रथम बॅटिंग करणारा संघ यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे. टॉस हरल्यानंतर बॅटिंग त्यांना स्वीकारावी लागली. इन्व्हाइट केलं प्रतिस्पर्धी संघ रियांश 11 युवा उमरोळी टीमने. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. उमरोळी म्हटलं तर डिसिप्लिनचं दुसरं नाव हे क्रिकेटच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं. शिस्त असावी लागते वेळेच्या बाबतीमध्ये, सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. यश पंच काय दर्शवत आहेत. ती समोर 4 व्हीलर कोणत्या मालकाची असेल तर प्लीज मी विनंती करेन, किंवा प्रेक्षक वर्ग आला असेल 4 व्हीलर घेऊन, तर ती 4 व्हीलर थोडीशी हटवायची आहे. जी समोर अगदी जे झेंडे रोवलेले आहेत, जे पार्क आहे त्याच्या पाठीमागे एकदम व्हाईट 4 व्हीलर जी आहे त्याच्या बाजूला जे 4 व्हीलर आहे तर ती थोडीशी हटवायची कोणाची असेल तर प्लीज. अप्रतिम हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा दिले. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, मात्र फंबल झाले आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरी संघाची धावसंख्या जन्मेश तरे एक लयबद्ध झालाय. 22 रन. नशिबाने साथ दिली नाही जन्मेश तरेला. जो षटकार आला तिथे आपण पाहू शकतायत बेल्स अगोदरच खाली आदळल्या होत्या आणि त्या कारणास्तव तो डेड बॉल दिला. आता संघाची धावसंख्या यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे टीमची 22 वर जाऊन पोहोचली गेले. 22 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हर्ष एकाच टप्प्यावर 2 स्विंग करण्याची कला आहे. दोन्हीही लेग कटर ऑफ कटर टाकण्याची क्षमता या गोलंदाजाकडे पाहायला मिळते. इथून सुरेख पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. दीपेश पाटील पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग कव्हरवरून फेकी करपूर्वी जर आपण पाहिलं सुशांत वजे यांच्या हातामध्ये चेंडू येईल. एकच धाव आणि संघाची धावसंख्या 23. आता या षटकामध्ये धावा थांबवलेत. पार्टनरशिपचा विचार केला तर 23 धावांची पार्टनरशिप विदाऊट लॉस. आतापर्यंत कोणताही फलंदाज बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू पाहायला मिळते. विशाल तरे आतापर्यंत शांत राहिलाय. 6 बॉलमध्ये 6 रन. एक चौकार त्याच्या बॅटमधून जरूर आला होता. थोडेसे स्ट्रगल करतायत. 100च्या स्ट्राइक रेटने खेळ करत असताना पाहायला मिळत आहेत. सुप्रसिद्ध मैदान, अतिशय चांगलं मैदान मेंटेन केले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून उमरोळीकरांनी. प्रत्येकाला वाटतं की आपल्या गावामध्ये एक हक्काचं मैदान असावं. अप्रतिम फटका छान आहे. इनसाइड आउटचा फटका, परंतु फिल्डर प्रणय पाटील पुढे सरसावतील. चांगली फेकी होते. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 24 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2 आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर 24 रन. 3 बॉलचा खेळ 20 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. वंश 11 डहाणू टीमने अतिशय चांगला खेळ केला. त्यामध्ये अर्जुन गायकवाड, संदेश धारणे यांनी चांगली रणनीती आखली आणि त्यानंतर जर आपण पाहिला तर जी बॅटिंग केली ना ती क्लास बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली मिस्टर प्रदीपची. अप्रतिम ऑफ साइडला चांगला फटका आहे आणि बिटवीन द गॅप मध्ये कोणी फिल्डर नाही आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांकरता.
अतिशय चांगला दर्जेदार फटका, चौकार. पुन्हा एकदा बॉलर तयार हर्ष. अप्रतिम चांगला फटका आहे, फिल्डर वॉर्ड फिल्डिंग. तन्मय घरत त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागलं. जर तिथून मिस्टेक केली असती तन्मय घरत नाही तर डेफिनेटली चौकारावर शिक्कामोर्तब झाला असता, कारण चांगला फटका होता जन्मेश तरेचा ऑफ ड्राईव्हचा. दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे आणि प्रतिभावंत खेळाडू. असं नाहीये की वेडेवाकडे स्ट्रोक खेळले जात आहेत, अंधाधुंदी स्ट्रोक खेळले जात आहेत. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये, त्या कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम स्विचिटचा फटका, काय फटका खेळलाय. 6 धावा. आदरणीय प्रफुल्लजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत टेंभोडे. त्याचप्रमाणे आदरणीय सन्मान्य प्रभाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विद्यमान सरपंच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उमरोळी गावचे एक धडाडीचे नेतृत्व प्रभाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांच्या समवेत प्रफुल्लजी पाटील टेंभोडे यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. 35 धावा झाले, 3 षटकांचा खेळ झालाय. जन्मेश तरेचा विचार केला तर 21 रन, 10 बॉलमध्ये 210चा स्ट्राईक रेट आणि त्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार. विशाल तरेचा विचार केला तर 13 रन, 8 बॉलमध्ये 1 चौकार 1 षटकार, 162.50चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. कडक बॅटिंग आतापर्यंत राहिले. दोन्ही फलंदाजांनी पार्टनरशिप बिल्ड केले आणि त्यामुळे धावा हे वेगाने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागले त्या दोन्ही बॅटरला. विशाल तरेचा तो फटका आणि खऱ्या अर्थानं यॉन मॉर्गनची आठवण आली. चेक या आपण पाहतायत प्रभाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचे शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या गावचे सरपंच साहेब आपण पाहताय त्यांची कामगिरी खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या या गावाला लाभलेली आहे आणि असेच अनेक अनेक काम ते करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान त्यांनी अगदी उद्घाटनाच्या वेळेस देखील घोषणा केलेली आहे की इथे टर्फ क्रिकेटसाठी आपण निवेदन दिलेलं आहे. तर एक मोठं टर्फ क्रिकेटच्या माध्यमातून आपण इथे एक टर्फ क्रिकेट नक्कीच बांधण्याचं काम करणार आहोत. त्याचप्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये माहीर वासणी हा कार्यक्रम एक नक्कीच आयोजन केलेलं आहे त्यांच्या विविध ठिकाणी नक्कीच सासरी गेलेले आहेत. त्यांना पुन्हा एकदा एकत्रित आणण्याचं काम या ठिकाणी माननीय प्रभाकरजी पाटील साहेब याच मैदानावर येत्या काही दिवसामध्ये आपण हा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. त्यासाठी नक्कीच एकदा जोरदार टाळ्या या सरपंच साहेबांसाठी. प्रभाकर पाटील साहेब एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी गाजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान आम्ही उपस्थित मान्यवर आपण पाहतायत खास टेंबडाहून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत प्रफुल्लजी पाटील. त्यांचं स्वागत या करण्यासाठी मी विनंती करतोय. नचिकेत गावड यांना विनंती करतोय की आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आपण या मुख्य मंचावर करायचं आहे.
आणि पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे, जिथे आपल्याशी जॉईंट होतील पुन्हा एकदा प्रमोदजी शेडगे सर. 41 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. जन्मेश तरे आणि विशाल तरे अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 27 वर जन्मेश तरे पोहोचलाय. 13 बॉल मध्ये 3 चौकार आणि 1 षटकार, 207.69चा स्ट्राइक रेट पाहायला मिळतोय. अतिशय चांगली बॅटिंग केले. 41 रन. जन्मेश तरेचा मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू शॉट थर्ड मॅनला निघून जाईल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. अनिकेत पुढे सरसावले गेले होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 42 या धावसंख्येवर 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रथम बॅटिंग करणारा संघ यश फाउंडेशन एकविरा स्पोर्ट्स मुरबे टीम. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ एकमेकांना जाणतायत आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत रणनीती आखलेली आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल या चौथ्या षटकातील टेनिस बॉल क्रिकेट आणि त्यामध्ये आपण पाहत आहेत लाख मोलाची ही स्पर्धा युवा चषक उंबरोळी 2025. अप्रतिम सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका प्रणय पाटीलला बीट करत चेंडू निघून जाईल. कारण ही कमिटी आहे, ही कमिटीने आज खूप मेहनत घेतली आणि प्रत्येक कमिटीच्या अगदी कमिटीला या ठिकाणी संधी या ठिकाणी उपलब्ध होत असताना, करून देत असताना मितेश आणि वैभव पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया. एक रंगतदार मॅच ऐकताय तुम्ही, पाहतायत युवा चषक 2025. 46 रन्स ऑन द बोर्ड लागले आता. चौथे षटक प्रगतीपथावर आहे. 3.5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ झालाय. विशाल तरे फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. खूप चांगला एक्झिक्यूट केला. अनिकेत त्या ठिकाणी पुढे सरसावता येईल. चांगली फेकी होते. बॅकअप चांगला मिळतोय. वैभव पाटील अर्थातच विकी यांचा आपण पाहू शकाल. चांगला बॅकअप आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47 वर जाऊन पोहोचली गेली. 4 षटकांचा खेळ झालाय. यानंतर होणारा सामना एका साईडला आपल्याला संघ पाहायला मिळणार आहे उर्वी एचवर 11 दांडी आणि एका साईडला ध्रुव 11 सातपाटी. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या षटकानंतर यायचंय. जाऊया O2 संतोषजी पाटील. या सामन्यासाठी नक्कीच एक पारितोषिक देखील आलेलं आहे. मॅन ऑफ द मॅच साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिनेश पटेल यांच्याकडून आपण पाहतोय. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. जो मॅन ऑफ द मॅच घेईल त्यासाठी 1000 रुपये या ठिकाणी नक्कीच देण्यात आले. त्यांचे कॅश देखील आमच्यापर्यंत जमा झालेले आहेत. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आपण जी चालना देत आहेत त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत आपले. ऊर्जा दिली जाते ह्या वेळेला आपण पाहताय दिनेशजी साहेब यांच्या माध्यमातून की तुम्ही चांगलं खेळा, तुमचा क्लास दाखवा, तुमची गुणवत्ता सिद्ध करा आणि माझ्या ATM मधून 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळवा. संघाची धावसंख्या स्कोर लागली जाते. 47 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. आता मात्र या वेळेला आपण पाहू शकाल शेवटचे 2 षटका आहेत. म्हणजे 12 बॉल शेष राहिलेत. या 12 बॉल मध्ये मॅक्झिमम जर आपण पाहिलं तर 25 ते 30 धावा जर आल्या तर एक चांगलं स्कोर मेंटेन होईल. स्लोवर वन चेंडू होता. विशाल तरे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू टप्पा पडल्यानंतर जो टॉस झाला आणि इथे आपण पाहू शकता की बाउन्स जरूर पाहायला मिळते. अंडर-25 मध्ये आपण पाहिलं असतील तर जास्तीत जास्त बाउन्स गोलंदाज विशाल रॉय. काय गोलंदाजी केली होती विशाल रॉयने. आक्रमकता दाखवली ती. 14 ते 15 विकेट ज्याच्या नावावर पाहायला मिळाले आणि बाउन्सर या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळते या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अंडर-25 चा खेळाडू आहे विशाल रॉय. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. शॉट
मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल विशाल तरे आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48 वर जाऊन पोहोचले गेले. 48 रन. विशाल तरे आतापर्यंत 19 धावांची खेळी करतोय. 12 बॉल त्याने घेतलेत आणि 2 चौकार, 1 षटकारासहित 158.33चा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय. हर्ष आतापर्यंत दुसरं षटक हर्षचं आहे. 12चा इकॉनॉमी त्याने राखलाय. 1.2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत त्याने साकारला. म्हणजे 8 बॉलमध्ये 16 धावा दिलेत. अजून सफलता मिळालेली नाहीये, त्या शोधामध्ये आहे. चांगली पार्टनरशिप. ऑफ साइडला फटका छान पाहायला मिळतोय. फोरआर्मचा वापर केला आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय. 4 धावा. या चौकाराने संघाची धावसंख्या 52 धावा. मात्र पार्टनरशिप अप्रतिम पाहायला मिळते. 52 रन्स, 32 रन्स आतापर्यंत जन्मेश तरेच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलाय जन्मेश तरेच्या बॅट मधून. दुसरा चौकार लगातार. 56 रन. बॅटिंग करणाऱ्या या संघाचा कॉल ह्या वेळेला आपण पाहत आहेत आणि संघाची धावसंख्या विशाल 56, 56 लॉस्ट झालाय. हा रिव्ह्यू. 16 बॉल आणि 36 रन, 5 चौकार, 1 षटकार, 225.00 असा मात्र स्ट्राईक रेट जन्मेश तरेचा. अर्धशतकापासून 14 धावा दूर. बॉल फेकून झाले ते 4. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुपर बॉलिंग. 5 बॉलचा खेळ झालाय. 5वं षटक प्रगतीपथावर. 56 वर धावसंख्या आतापर्यंत स्थिर राहिले. एक गुड पार्टनरशिप. चांगली पार्टनरशिप कशी करावी हे दोन्ही फलंदाज आतापर्यंत यश फाउंडेशन एकवेरा स्पोर्ट्स मुरबेट टीमचे बॅटर दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. तर हर्ष चांगला कमबॅक करतोय या बॉलवर. चेंडू आपण पाहिला खूपच बाहेर होता आणि त्या कारणास्तव व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 57 वर जाऊन पोहोचली गेली. 57. प्रोजेक्टेड स्कोरचा विचार केला तर 71 धावांपर्यंत पोहोचू शकतील. ज्या रणनीतीने चालले, ज्या धावांनी चांगल्या पद्धतीने वाढ केले आणि त्याच अनुषंगाने 71 पर्यंत पोहोचू शकतील जर 7 बॉल चांगले फेस केले तर. चांगला बॉल होता. जन्मेश तरे ह्या वेळेला परिपूर्ण चुकले आणि सरळ चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातामधून सुटतोय सुशांत वजे. तर 5 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 57 वर जाऊन धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. 57 धावा. 57 विदाउट लॉस. या दरम्यान अगदी शेवटचा या ठिकाणी या राऊंडचा सामना असेल. एका बाजूला सातपाडी संघ सज्ज असेल आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळणार आहे उर्वी 11 यंग अचीवर दांडी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण जशी इनिंग ब्रेक होईल तसं मात्र टॉसबॉक्स मध्ये दोन्ही कर्णधार यायचं आहे. ही विनंती असेल तुम्हाला, कारण की आम्ही या ठिकाणी जास्त वेळ थांबणार नाहोत. कारण की आजचा शेड्यूल जर पाहिलं तर खूप बिझी असणार आहे. त्यामुळे लगेच
कर्णधार आपण जसा शेवटचा चेंडू संपेल तसं टॉसबॉक्स मध्ये आपले 2 कर्णधार इथे येणं बंधनकारक असेल. ध्रुव 11 सातपाडी टीमचे कॅप्टन अवधूत कामत यशस्वी कर्णधार येत असताना पाहायला मिळत आहेत. विकेट हॅट्रिक साठी दीपेश पाटील यांच्याकरिता 1000 रुपयाचं कॅश प्राइज पाहायला मिळतं. संतोष पाटील यांच्याकडून दीपेश पाटील यांच्यासाठी विकेट हॅट्रिक जर साध्य केली दीपेश पाटील यांनी तर संतोषजी पाटील आमचे समालोचक सूत्रसंचालक आणि याच गावातील अनमोल रत्न यांच्याकडून 1000 1000 रुपयाचं कॅश प्राइज. शेवटचं षटक आहे. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. वन बाउंस चौकार. चांगला फटका होता. 61 रन्स. अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळते. लयबद्ध झाले दोन्ही फलंदाज. शेवटच्या ओव्हर पर्यंत टिकून राहणं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर कठीण जातं, परंतु या 2 फलंदाजांची खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. संघाची धावसंख्या 61 वर जाऊन पोहोचली गेली. दीपेश पाटीलचा हा चेंडू ह्यावेळेला ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर. सुशांत वजे थोडीशी स्ट्रगल करतायत. चेंडू हातामध्ये परफेक्ट येत नाहीये. स्टंप्सला चिकटून आहेत आणि आतापर्यंत 61 रन्स. रियांश 11 युवा उमरोळी टीमला विकेटच्या शोधामध्ये असताना एक सुद्धा विकेट आतापर्यंत मिळालेली नाहीये, परंतु नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. प्रणय पाटील पुढे सरसावतायत, परंतु इथून जर आपण पाहिलं तर बॅकअप चांगला मिळेल. जयेश पाटील सच्चा त्या ठिकाणी धावतायत आणि पाहता पाहता 3 रन्स ऍड होतील. या तिहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 64. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. कुणाल अंबिरे यांना आपण पाहतायत, तर एका साईडला ध्रुव 11 सातपाडी टीमचे अवधूत कामत. 61 रन्स. 64 64 रन्स. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर 3 बॉलचा खेळ झाला. शेवटचे 3 बॉल आहेत. दीपेश पाटील एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. इथून 3 बॉलवर 3 विकेट जर हॅट्रिक घेतायत तर संतोषजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. या मॅच साठी मॅन ऑफ द मॅचचं सुद्धा वेगळं प्राइज लागलं गेलंय दिनेशजी यांच्या माध्यमातून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. परफेक्ट बॅटचं रडार मध्ये आला नाही. जयेश पाटील पुढे सरसावतील. थोडेसे फंबल होत आहेत. चिन्मय मात्र पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं लेग बाईच्या इशाराने 1 धाव अर्जित केली जाईल. विरल नायर सर त्या ठिकाणी आहेत आणि आशुतोष व्यवहारे सर 2 धावा 2 रन्स इन्क्लूड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 66 रन 66. शेवटचे 2 बॉल आहेत. यानंतर एक बिग फाईट मॅच, बिग बॅटल. अप्रतिम ऑन साइडला काय फटका खेळलाय. त्या रडार मध्ये सरळ चेंडूला फेकून दिलंय. त्या रेंज मध्ये चेंडू आला आणि तर धावा 42 धावांची एक जबरदस्त झंझावती खेळी जन्मेश तरीच्या बॅट मधून. काय प्लेयर त्या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. जन्मेश तरे आणि विशाल तरे ही गोड जोडी, सलामीची आघाडीची ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॅटिंग क्लास. 72 वर आतापर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाहीये. 72 विदाउट लॉस.
अप्रतिम जन्मेश तरीच्या बॅट मधून बिटवीन द गॅप फ्लॅट 6. रनचं टार्गेट सेट केले गेले 6 षटकांमध्ये. 79 धावांचं लक्ष, 48 रन. जन्मेश तरीच्या बॅटमधून टाळ्यांचा कडकडाट येत असताना पाहायला मिळतो. 21 बॉलमध्ये 48 नॉट आउट आणि त्याचप्रमाणे 3 षटकार, 5 चौकार, 228.57चा स्ट्राईक रेट. विशाल तरे 26 रन 15 बॉलमध्ये आणि ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली, 3 चौकार 1 षटकार, 173.33चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग, चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. 78 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने सुपर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. 79 धावांचं टार्गेट. या आपण टॉस करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन जॉईंट होतील आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आपण टॉस करूया दोन्ही संघाच्या माध्यमातून. चला टॉस करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन संतोषजी पाटील. तर टॉस होत आहे. या दरम्यान आपण पाहतोय 2 संघाचा टॉस. मी मुख्यमंचावरून हितेजी पाटील यांना बोलवीन. या स्पर्धेचे आयोजक नियोजक म्हणून कार्यरत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याच्या टॉस होणार आहे. 2 संघ जर पाहिले तर दिग्गज आहेत, ज्यांनी पालघरमध्ये नाव अगदी लौकिक केलेला संघ. 2025 कॉल आणि 2025 आलाय म्हणजे सातवाडी संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकलाय. अवधूत, नाणेफेक जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? प्रथम क्षेत्ररक्षण करू. आज जर पाहिलं तर कालचा दिवस तुम्ही खेळलात, इथून काल क्वालिफाय झाला अंतिम टॉप 8 मध्ये, आता टॉप 4 मध्ये जायचं आहे. काय गेम प्लॅनिंग असेल? कारण की संघ जर पाहिला तर दांडीचा एक सुंदर संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे गौतम आकरे सारखा फलंदाज आहे, नक्कीच लय मध्ये आहे. तर काय प्लॅनिंग आहे तुमची? असं काय नाही, जो गेम चालू आहे तोच कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू. आणि गौतम भाऊ बद्दल बोल तर माझाही सगळ्यात आवडता बॅट्समन तोच आहे, तर त्याच्यापासून म्हणजे त्याला लवकरात लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आपण. या ठिकाणी किती टार्गेट पण रोखण्याचा प्रयत्न करतील? असं काय नाही, 4 गोलंदाज आहेत, प्रत्येकाने जिम्मेदारी घेऊन जर षटक हाताळला तर नक्कीच कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. पहा, युट्यूबचं माध्यम देखील चालू आहे, परंतु जे प्रेक्षक वर्ग, जे दर्दी प्रेक्षक आहेत आज तुमची मॅच पाहण्यासाठी खास करून आज या ठिकाणी या मैदानावर उभे आहेत, त्या प्रेक्षकांना काय सांगेल तुम्ही? नक्कीच, एवढा ऊन असून सुद्धा आणि आज सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे तरी एवढे प्रेक्षक या ठिकाणी आले आणि सामन्याचा आनंद घेत आहेत, तर त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. कारण अशा मोठ्या स्पर्धा प्रेक्षकांमुळेच आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा मुंबईकरांचा धन्यवाद करेल की त्यांनी अशी स्पर्धा ठेवली आणि दरवर्षी ठेवत जा, नक्कीच मजा येणार. कुणालकडे जाऊया. कुणाल, काय डिसिजन तुझा? क्षेत्ररक्षण. आता मात्र फलंदाजी करायची. कालची दिवसातील फलंदाजी तुमची सुरेख झाली आणि तुमच्याकडे फलंदाजी चांगली आहे, गोलंदाजी देखील चांगली आहे, परंतु आज काहीतरी प्लॅन केला असेल तुम्ही. कालच्या दिवसात टॉप 8 मध्ये आला, त्यानंतर सातपाडी संघ जर पाहिलं तर ज्या पद्धतीने आज भरारी घेत आहे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये, एक चांगला टफ संघ आहे, त्यांच्या विरोधात काय गेम प्लॅनिंग केले? मॅडम आम्ही त्यांना कमी कमी धावात आम्ही धावा करू. आज टीम मध्ये काय चेंजेस आहेत तुमच्या? गौतम, योगेश, समीर नक्कीच शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत, जिथे 2 संघ, एका बाजूला सातपाडी असणार, एका बाजूला यंगीचेवर दांडी संघ, जो उर्वी नावाने आज खेळतोय, मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहे. तर टॉस जिंकलाय ध्रुव 11 सातपाडी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला, आमंत्रित केलाय
उर्वी 11 यंगेश्वर दांडी संघाला फलंदाजीसाठी. जाऊया मॅच कडे, जिथे मॅच सुरू आहे, महत्वाची मॅच आहे. घरच्या मैदानावर आता मात्र परफॉर्मन्स देण्यासाठी फलंदाज उतरतील. या ऐकूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स. या आपण ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल याच गावातील आवाज ऐकूया संतोषजी पाटील यांचा. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या उमरोळीच्या मैदानावर. अगदी जर पाहिलं तर लाखाची टुर्नामेंट ज्या मैदानामध्ये सुरू झाली असं एकमेव मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या मैदानाचा जर आपण आढावा घेतला तर नक्की एका बाजूस रोड आणि दुसऱ्या बाजू रेल्वे स्टेशन अगदी नजदीक आहे. म्हणजे प्रत्येकाला हवा हवा असा वाटणारा हा मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होईल. जिंकण्यासाठी लक्ष जर पाहिलं तर तब्बल 79 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय आणि या लक्ष्याला सामोरे जाण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. निशांत वनमाळी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुशांत वजे आपल्याला पाहायला मिळतंय. हे दोन फलंदाज आहेत. निशांतच्या नावावर जर पाहिलं तर अगदी या मैदानावर या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय 50 धावा त्यांनी कंप्लीट केलाय. म्हणजेच हाफ सेंचुरी ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळतंय असा हा खेळाडू बॅट्समन म्हणून आपल्याला पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिला नक्कीच मुरबे गावचा हिरा, मुरबे गावचा जर पाहिला तर एकमेव तेज करार गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहतोय. सिनियर आहे, अनेक मैदाने ज्यांनी गाजवले आहेत. अगदी बंधन संघापासनं तर पालघर विभागातील अनेक संघामध्ये ज्याचं छाप सोडले असा खेळाडू जर पाहिला तर मिस्टर अमित आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू लोअर फुलटस होता, याला दिशा दिली, गॅप तर आहे परंतु चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. जयेशने देखील प्रभावित केलंय कारण की जयेशची फिल्डिंग आपण पाहिले, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली. यश फाउंडेशन एकविरा स्पोर्टच्या माध्यमातून आज हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय उमरोळीच्या मैदानावर आणि माझ्या समवेत पवन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एकविरा स्पोर्टचे ऑनर सर्वेसर्वा. चांगली गोलंदाजी, चांगली लेंथ लाईन आणि खांद्याचा उपयोग करणारा आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजेच अमित. चांगली गोलंदाजी आहे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून जर पाहिलं तर घरचं मैदान आहे, घरच्या मैदानावर आढावा देखील असतो, आढावा घेत असतात फलंदाज. हो बॅटची एज, हो जर हा झेल टिपला असता तर, परंतु तर आणि जर नाही तर इथे विकेट मिळेल नक्कीच रनआउटच्या रूपाने. झेल सुटलाय परंतु विकेट देखील आलाय. निशान बनवाली आपल्याला नक्कीच मुरबे संघाने तो एन्जॉय केला. ज्या पद्धतीने म्हटलं सुरेख ड्राईव्ह या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला होता. रोहित मोरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. छोटा पॅक नक्कीच होता परंतु ज्या पद्धतीने ऍक्शन पाहिली आपण रिप्ले मधून पाहू शकताय. जबरदस्त ड्राईव्ह या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि झेल सुटला परंतु विकेट देखील आपण रनआउटच्या रूपाने सांघिक विकेट येताना पाहायला मिळतोय. खास जर पाहिलं तर आज मुरबे संघाने त्याला फिल्डिंग साठी मन सारखा एक जबरदस्त फलंदाज मैदानाच्या बाहेर आहे परंतु आज फिल्डिंग साठी आपल्याला पाहायला मिळतोय रोहित. इथे मात्र आपण पाहतोय रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सुशांत वजे आधीच निश्चय केला होता मनामध्ये की हा चेंडू मी रिव्हर्सने खेळेल
आणि तेच पाहिलं आपण. चेंडू हलुगर गतीने आला आणि चेंडू जर पाहिलं तर डॉट चेंडूसाठी. आतापर्यंत 4 चेंडू झाले आहेत. 1 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा. एस पंचांकडून थोडीशी वॉर्न केलं जातंय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहूया. आहा, फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु अगदी मधोमध सापडले स्टंपच्या आणि LBW या ठिकाणी आउट. या स्पर्धेमध्ये रंगत भरताना रोहित पाटील आणि त्यांची एंटायर टीम आपल्याला पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खास दिवस आहे आणि या खास दिवशी जर पाहिलं तर इथे जश्न, इथे रोमांच आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जी सलामीची जोडी होती ती आता मात्र सस्त्यात बाद झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण की युवा मुरळी संघाचा परिस्थिती पाहिली तर 2 वर 2 अशी परिस्थिती आता मात्र निर्माण झाली. प्रणय पाटील आला. इथे मात्र बॅटचा फेस खोललाय त्यांनी, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय पॉइंट रिजन मधून ओमकार जातोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूला अडवलंय आणि अडवून फक्त आणि फक्त 2 धावा. तर ओव्हरची होईल समाप्ती. सक्सेस ओव्हर या ठिकाणी मी म्हणीन. ज्या पद्धतीने हिरा म्हटलं जाईल मुरबे गावचा मिस्टर अमित आणि त्याच्या या गोलंदाजीतून पाहिलं तर 4 धावा दिल्या, परंतु 2 गडी जे महत्वाचे होते ते देखील बाद केले गेले. तर नक्कीच जाऊया उर्वी डीजे कडे आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वर्ग देखील आपण पहा. ही स्पर्धा ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन आहे, तरी देखील आपण पाहतायत जेवढे प्रेक्षक वर्ग या मैदानावर उपस्थित आहेत त्यांचं मनापासनं धन्यवाद म्हणेन की ही स्पर्धेचा तुम्ही आज लाईव्ह म्हणजेच आपल्या स्वतःच्या नजरेने आढावा घेताना पाहायला मिळत आहेत. तर षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. प्रेम, ज्या प्रेमला आपण क्रीजवर पाहतो नक्कीच आदल्या दिवशी या टीम मध्ये नव्हता. म्हणजे थोडेसे चेंजेस केले आहेत एकविरा स्पोर्ट्स मुरबे या संघाने. ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक चांगला गोलंदाज आहे मुरबे म्हटला तर खूप सारं खेळाडू आपल्याला त्या मुरबे गावामध्ये पाहतात. जेव्हा जेव्हा आपण ऑरेंज चषकामध्ये जाऊ मुरबे गावाचे 2 पॅनल आपल्याला पाहायला मिळत आहेत. असे एकंदरीत जर पाहिलं तर 24 संघ या मुरबे गावामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि मुरबे गावाचा जर विचार केला तर अगदी समुद्रकिनारा आणि व्यावसायिक जर पाहिलं तर मच्छीमार हा त्यांचा जोडधंदा आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र ज्या पद्धतीने सुधारणा झाल्या आहेत जॉब देखील आपण पाहतोय करताना आणि तेच या ठिकाणी जे खेळाडू आहेत ते बहुसंख्येने घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वैभव पाटील याला हाफ ट्रॅकर चेंडू होता, परंतु चेंडू ज्या पद्धतीने आपण पाहतोय हाफ ट्रॅकर चेंडू थोडासा अडचण निर्माण करणारा नक्कीच पाहायला मिळाला. या ठिकाणी कुठली रन्स मिळणार नाही. 4 धावा आतापर्यंत जिंकण्यासाठी खूप मोठा लक्ष्य आहे. ज्या इमारती आहे त्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. रिव्हर्स पटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे वाईट चेंडू असणार आहे. पीपी आणि शिवा यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज विकीसाठी या ठिकाणी नक्कीच जाहीर झालेलं आहे.
दोघांकडून 500-500 म्हणजे एक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइस वैभव पाटील या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपला स्वतःचा संघ रियांश म्हणजे त्यांचा चिरंजीव, या चिरंजीवाच्या नावाने हा संघ आज मैदानामध्ये उतरवलाय. आहा, पुन्हा एकदा क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न आहे, पण इथून पाहतोय आपण रीड करण्याची क्षमता गोलंदाज इथे ठेवताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने रीड करतोय मिस्टर प्रेम तरे, जबरदस्त फलंदाज या ठिकाणी आतापर्यंत बीट झालाय. 5 धावा स्कोर कार्डवर आहेत. पुन्हा एकदा हाफ टेकर, इथून फायदा उचललाय, चेंडूला फेकून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने, येतोय चौकार. 4. प्रेक्षक आहेत, युट्यूबचं साधन जरी असलं तरी लाईव्ह प्रेक्षेपण. इथे पहा, विकीच्या बॅट मधून छोटा पॅक बडा धमाका, सडक पे कडक. यांच्याकडून 500-500 1000 रुपये मिळत आहेत या षटकारासाठी. आमचे कलाकार जर पाहिले तर गतीश राऊत नक्कीच यूट्यूब कलाकार आहेत आणि त्यांची देखील आपण क्लिप पाहिली गेली, नक्कीच व्हायरल झाली. या स्पर्धेदरम्यान देखील त्यांनी 2-4 क्लिप नक्कीच पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतोय, ओहो, एकाच ट्रॅकवर 2 ट्रेन, आघात तर होणार, अपघात तर होणार, आणि तोच अपघात झालाय. प्रणय पाटील, कॉलिंग नव्हती मला वाटतं या ठिकाणी, आणि तेच कारण बनलं. कारण की क्रिकेट म्हटलं तर यस, नो और वेट या 3 गोष्टी नेहमीच पाहायला मिळतात, पण तू या ठिकाणी पाहायला मिळाला नाही, आणि प्रणय पाटील या ठिकाणी बाद होताना. यस डीजे. तीन गडी बाद झाले आहेत. 1.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 संघांचा जर विचार केला तर आपल्या स्व मैदानावर खेळताना फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय रियांश 11 युवा उमरोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला नक्कीच यश फाउंडेशन पुरस्कृत एकविरा स्पोर्ट्स मुरबे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या 2 संघादरम्यान ही लढत आहे. टॉप 4 मध्ये जाण्यासाठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. अगदी मुरब्याचे प्रेक्षक देखील मोठ्या प्रमाणावर या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळेल. हलक्या हाताने कट केलाय पॉइंट रिजन मध्ये, गलीमधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जात असताना सिंगल रन्स मिळाले. या सिंगलच्या मदतीने ओव्हरची होईल समाप्ती. धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा 3 गडीच्या मोबदले आहेत. इथून पाहतोय आपण जिंकण्यासाठी लक्ष्य अजूनही खूप मोठं आहे, कारण की 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये 63 धावांची आवश्यकता असेल. एसडीचे आताच गोव्याचा दौरा झाला. राकेश पिंट्या आपल्याला पाहिलं, राकेश तरे यांच्याकडून जर हॅट्रिक षटकार मारतायत वैभव पाटील तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज येईल. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय राकेश पिंट्या 5000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी नक्कीच जाहीर केलंय त्यांनी. परंतु बघूया अमितच्या विरोधात
कारण की अमितने एक षटक टाकलं होतं. अमितने षटकानंतर जर पाहिलं तर 4 धावा दिल्या होत्या आणि एक गडी देखील बाद केला होता. म्हणजे टफ या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. अहो, इथे मात्र कोणीही समोर असो मी थांबणार नाही, विकी पाटील म्हणतोय. वैभव पाटीलला आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच घेताना, ज्यांनी 12 चेंडूमध्ये 23 धावांची जबरदस्त खेळी केली होती आणि एकता लढाऊ वृत्ती या ठिकाणी नक्कीच वापरताना आपल्याला पाहायला मिळतंय. वैभव पाटील ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून जर पाहिलं तर 23 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता. 23 चेंडू 59 धावा इथून हाणामारी करणे गरजेचं आहे. आहा, बॅटची लिडिंग एज, इथे कोणी चुकी नाहीये. नक्कीच त्या ठिकाणी विशाल तरे आपल्याला अगदी प्रेक्षकांचं मन नक्कीच ओढून घेतंय. असे आमचे उर्वी डीजेचे कलाकार आहेत आणि ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आज पाहायला मिळतंय. खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु एका बाजूला हा मनोरंजन चालू आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये देखील मनोरंजन. कारण की क्रिकेट म्हटलं तर एंटरटेनमेंट आणि फक्त एंटरटेनमेंट होत असते. खूप चांगली या ठिकाणी नक्कीच रणनीती आखली आहे. ज्या पद्धतीने यश फाउंडेशन एक स्पोर्ट्स मुरबे संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, एक चांगला संघ आहे. आणि जर पाहिलं तर दखल झालाय उमरोळी गावामध्ये, यजमान आहे आणि समोर जर संघ पाहिला तर घरचाच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर पोटेन्शियल आहे दोन्हीही खेळाडूंकडे. एका बाजूला पाहिलं तर चिन्मय आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला तन्मय पाहायला मिळतोय. आणि खास करून जर पाहिलं तर नरोत्तम भोईर म्हणजेच यश फाउंडेशन स्पोर्ट्स संघाची संघ बांधणी केले आज या ठिकाणी नाही आहेत. हेच मात्र अपडेट येत आहेत आमच्यापर्यंत, त्यांना ते मिस करतायत. परंतु आपण पाहतोय या ठिकाणी रिव्ह्यू आहे, त्यामुळे रिव्ह्यू या ठिकाणी नक्कीच घेतलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाने युवा मंडळी संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. तर नक्कीच तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. तोपर्यंत जाऊया आपण पुन्हा एकदा ऑर्केस्ट्रा. निर्णय आलेला आहे फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि रिव्ह्यू जो आहे तो मुरळी संघाने या ठिकाणी लॉस केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की फलंदाजांनी या ठिकाणी थोडासा सफळ होण्याचा प्रयत्न केला. इथे दिला गेला नाहीये. पाहतोय आपण तन्मय घरात मैदानाच्या आतमध्ये असेल, क्षमता आहे याच्याकडे, पण फटकेबाजी करताना इथून चुकले आहेत. आणखीन एक विकेट मिळेल. अगदी सस्त्यात गडी बाद होताना तन्मय देखील
जड चालू झाली पाहायला मिळते. मोठं टार्गेट आहे, मोठं टार्गेट चेस करणं या मैदानावर खूप कठीण जात आहे. परंतु 20 धावा आतापर्यंत 5 गडी म्हणजे अर्धी जी टीम आहे ती आता मात्र तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, कोलवा टप्प्याचा चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळलाय दीपेश पाटील. जोपर्यंत फील्ड करेल जयेश आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फील्ड करेल तोपर्यंत एकच सिंगल रन्स. इथून जर पाहिलं तर आता चिन्मय तरी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याकडे पोटेन्शियल आहे. याच मैदानावर जर पाहिलं तर ओपन टुर्नामेंटमध्ये 18 धावांची गरज असताना 3 चेंडूमध्ये 3 लगातार षटकार मारण्याची किमया या खेळाडूने केली होती. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. परंतु हे सर्व विसरून आज आपल्या संघाला गरज आहे. आणि इथून जर पाहिलं तर 19 चेंडू आणि 58 धावा या तुम्हाला बनवायच्या आहेत. हेच मात्र लक्ष ठेवावं लागणार आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज अमित. आहा, आल्या पुन्हा एकदा दाखवतोय का मला दर्जा आहे. या जस मैदानामध्ये पाणी या ठिकाणी नक्कीच पुरवलं जाईल. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला अजूनही या स्पर्धेमध्ये उमरोळी संघ येऊ शकतोय. ज्या पद्धतीने चिन्मयने दर्शवलंय की षटकार मारलाय, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडू आहेत. इथून जर व्यवस्थित प्लॅनिंग केली तर नक्कीच हा सामना देखील येऊ शकतोय. 27 धावा स्कोर कार्डवर झाले आहेत. यस, एक चेंज होत आहे, क्षेत्ररक्षक एक चेंज होत आहेत. यस, पंचांची परमिशन घ्या. ओके, विशाल या ठिकाणी चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या जागेवर हार्दिक मन मात्र मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच विशालचा जर विचार केला तर पूर्ण रात्र नक्कीच बोईसरच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. थोडासा त्रास जाणवत असेल आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय या ठिकाणी नक्कीच चेंज करताना पाहायला मिळालाय. चांगला खेळाडू आहे विशाल. नक्कीच खाली या नावाने जास्तीत जास्त मुरबे गावामध्ये प्रचलित आहे विशाल. या विशाल जॉईंट व्हा आमच्याशी. नक्कीच रुपेश तांडेलदी या मॅचला मिस करताना आपल्याला पाहायला मिळते. आमच्यापर्यंत अपडेट पुरवली जाते. पण इथून पहा अजूनही युवा उमरोळी संघ उभारू शकतोय. ज्या पद्धतीने दर्शवून दिलं ते म्हणजेच चिन्मय तऱ्हेने षटकार मारून इरादा पक्का केलाय की इथून मी थांबणार नाहीये. परंतु बघूया, गोलंदाज सज्ज झालाय जिंकण्यासाठी. अजूनही 18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला प्रेम तरे हा गोलंदाज सज्ज झालाय. प्रेम तरेचा जर विचार केला तर एक षटक त्याने हाताळलं आणि 12 धावा खर्च केल्या होत्या. दिपेश पाटील शॉर्ट प्लेन चेंडू. या चेंडूवर फायदा उचलणं खूप गरजेचं होतं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं दिपेशला शॉर्ट ऑफ लेंथ टाकलाय आणि शॉर्ट ऑफ लेंथ वर बॅट थोडीशी हलवार नक्कीच पाहायला मिळाली आणि तेच कारण म्हटलं डॉट चेंडू आलाय. 27 धावा 5 गडीच्या मोबदल्यात अजूनपर्यंत स्थिरावलेली धावसंख्या. फटका समोरच्या दिशेने खेळलाय. जाणीव आहे दिपेशला की चिन्मय सारखा एक हार्ड हिटर फलंदाज माझ्या समोर आहे. फक्त त्याला इथून जर पाहिलं तर स्ट्राईक देणं गरजेचं राहणार. आणि चिन्मय जर शेवटपर्यंत ओव्हर खेळतोय तर मात्र ही मॅच नक्कीच जिंकून देऊ शकतोय ही अपेक्षा असेल युवा उमरोळी संघाला. परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय चांगली कामगिरी करताना गोलंदाज प्रेम तरेचा विचार केला तर आपण पाहतोय षटक क्रमांक 4 घेऊन आलाय. बघूया, आता मात्र चॅलेंजिंग क्रिकेट असणार आहे. चिन्मय समोर देखील चॅलेंज असेल आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर प्रेम तरे यांच्या समोर देखील चॅलेंज असेल. चला प्लीज वेळ जास्त दौडू देऊ नका. आजचा दिवस आपण पाहतोय या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आपण पाहतोय
सुरेख आयोजन नियोजन ज्या पद्धतीने केलं गेलंय. हो पुन्हा एकदा हा चेंडू शॉट ऑफ लेंथ वापरण्याचा प्रयत्न केलाय आणि या चेंडूवर अतिरिक्त धाव येताना 29 धावा आतापर्यंत 5 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय. 3.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. मुंबई संघाने अगदी बॅटिंग जबरदस्त केली आपल्याला पाहायला मिळाला. उच्चांक गाठला या टुर्नामेंटचा. पुन्हा एकदा फटका सजावलाय कडक प्रहार केलाय चेंडू निघून जाईल इथे पंचांचा इशारा. यस आलाय 33 धावा स्कोर कार्डवर. हो हो चांगला चेंडू अप्रतिम चेंडू अगदी मधोमध टाकला होता. नक्कीच जाणीव आहे विविधता असणं गरजेचं आहे गोलंदाजामध्ये तेच मात्र दर्शवलं जात आहे. शॉर्ट चेंडू देखील नक्कीच पाहायला मिळाले. खोलवर टप्प्याचा चेंडू देखील पाहायला मिळाला. इथे मात्र ही विविधता पाहायला मिळते गोलंदाजाकडून. अगदी पायात मधून चेंडू टाकला होता खोदून काढले या चेंडूला. फटका तर चांगला आहे परंतु 2 धावा इथे नक्कीच मिळतील. या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते आतापर्यंत 35 रन्स लॉस ऑफ 5 विकेट्स. इथून जर पाहिलं तर 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता. इथून आपण पाहतोय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक लॉंग चेस करेल परंतु आपल्याला पाहायला मिळते सिंगलच रन्स या ठिकाणी येत असताना धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 36 धावा 4 षटक संपल्यात. आता मात्र 12 चेंडू आणि 43 धावांची सरासरी जर पाहिली तर सरासरी आपल्याला पाहायला मिळते. इथे नक्कीच करंट रन रेट 9चा आहे थोडासा वाढवावा लागणार आहे परंतु या धावा 43 धावा बनवणं या ठिकाणी नक्कीच बनवतायत की नाही बनवतायत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. तर आपण पाहतोय 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. .50च्या सरासरीने खेळावं लागणार आहे. एका षटकामध्ये 21 धावा पूर्ण करणे गरजेचं असणार आहे कारण की यामध्ये जर पाहिलं तर हे टार्गेट आहे. बघूया इथे मात्र आपण पाहू शकताय नोचा कॉल आहे पंचांकडून. एक धाव तर कंप्लीट केले दुसऱ्याचा प्रयत्न आहे का परंतु दुसरी धाव घेताना काय घडलंय गडी बाद होईल. कडून नो सिग्नल आलाय.
आणि रिव्ह्यू जो आहे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने इथे लॉस केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा हा चेंडू तर उंचावर आहे. बघूया इथे क्षेत्ररक्षक नक्कीच आतमध्ये टाकण्यामध्ये सक्षम झालाय. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर रुचित होता त्या ठिकाणी. इथे मात्र आपण पाहतोय कॅमेरा कॅचअप नसेल त्या ठिकाणी. आपण ऑनफिल्ड जो डिसिजन असेल कारण की कॅमेरा त्या ठिकाणी कॅचअप झालेला नसेल षटकारासाठी. तर प्रेक्षक तुम्ही देखील थोडीशी मदत करू शकताय ज्या पद्धतीने आपण प्रेक्षक वर्ग आहेत. कारण की आपण पाहतोय जो ब्लॅक स्क्रीन लावलेली आहे ती ब्लॅक स्क्रीन पूर्णपणे नक्कीच येते समोर. ओहो इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु निर्धाव चेंडू. इथे जर पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत लागली जाते ती म्हणजे 39 धावा 6 गडीच्या मोबदल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 40 धावा. 9 चेंडू आणि 40 धावा. ते मात्र पुन्हा एकदा हा नोचा कॉल आहे पंचांकडून. आपण पाहतो 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहज रीतीने पूर्ण केल्या आहेत. नो या ठिकाणी नक्कीच घोषित केलाय. ते मात्र आपण पाहू शकतायत बीमर चेंडू. 2 बीमर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच कारणास्तव या गोलंदाजाला आता गोलंदाजी करता येणार नाहीये या इनिंग मध्ये आपण पाहू शकतायत. कारण की बीमर म्हटलं तर थोडासा धोका असू शकतो फलंदाजाला आणि तेच रूल्स या ठिकाणी नक्कीच दर्शवली जात आहेत की 2 बीमर चेंडू म्हणजेच गोलंदाजाला इथून ओव्हर जी आहे ती करता येणार नाहीये. इथून आपल्याला पाहायला मिळतंय फ्री हिटचा इशारा आहे पंचांचा. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर मिस्टर जयेश राऊत. 43 धावा स्कोर कार्डवर आहेत जिंकण्यासाठी. अजूनही जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतंय जिंकण्यासाठी अजून 10 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 36 धावा मॅचचे समीकरण. फ्री हिटचा चेंडू आहे. यस तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डिंग चेंज करू शकत नाहीये कारण की आपण पाहतोय स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज अनिकेत जाधव आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेच कारण बनतं आपण फिल्डिंग चेंज करू शकणार नाहीये. इथून पाहतोय फ्री हिटचा चेंडू अजूनही आहे आणि या फ्री हिटच्या चेंडूवर किती फायदा घेऊ शकतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता त्यामुळे फायदा उचलता आला नाहीये अनिकेत यांना. यानंतर आपण अनेक टुर्नामेंट या पालघर जिल्ह्यामध्ये पाहणार आहोत ज्यामध्ये रोहिदास प्रीमियर लीग RPL ही स्पर्धा देखील आपण पाहणार आहोत अगदी वाणगावच्या या मैदानावर. तर आपण पाहतोय इथे रन घेण्याचा प्रयत्न सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जात आहेत. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल. 44 रन्स 44 धावा. खूप मोठं आव्हान आपल्याला पाहायला मिळालं आणि तेच करताना लवकरात लवकर विकेट ज्या पद्धतीने पडझड झाली या रियांश 11 उमरोळी युवा उमरोळी संघाची आणि तेच कारण बनले. 44 धावा 6 गडीच्या मोबदल्यात
तुम्ही जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळलाय फटका, लॉंग चेस करेल, 1 धाव तर पूर्ण केले, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु एकेरी दुहेरी धावाने इथे काही होणार नाहीये. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर मोठे फटके हवे आहेत. इथून जर पाहिलं तर 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये 33 धावा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर तुम्हाला प्रहार करावा लागणार आहे. प्रत्येक चेंडूवर प्रहार. दीपेश पाटील. अहो, इथे मात्र आपण पाहतोय नोचा इशारा, कारण की गोलंदाज जर पाहिला तर इथे मात्र ऍक्शन पाहिली त्याची. चक्क गोलंदाज म्हणून या ठिकाणी डिक्लेअर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी गोलंदाज जर पाहिला तर मिस्टर जयेश राऊत, थोडंसं अँगल पाहिलं त्याचं, आणि थ्रो गोलंदाज या टुर्नामेंटमध्ये आपल्याला वापरता येणार नाहीये, तेच मात्र निदर्शनास आणलं. एकंदरीत तर जर विचार केला तर 3 धावांची पॅनल्टी या ठिकाणी No+2 असे एकंदरीत 3 धावा या ठिकाणी नक्कीच वाढल्या जातील. स्कोर कार्डवर धावसंख्या 3 ने वाढल्या जाईल. 49 रन्स, 49 धावा. 2 गोलंदाज ज्यांना आता मात्र या गोलंदाजी ट्रॅक वरून हटवलं गेलंय. एक गोलंदाज जर पाहिला तर नक्कीच थ्रो गोलंदाज म्हणून आपण या ठिकाणी पाहिला गेला, जयेश याला. या ठिकाणी आपण पाहिले तर 2 जे गोलंदाज आहेत त्यांना पनिशमेंट दिली गेली, या स्पर्धेबाहेर नक्कीच काढलं गेलं. एक मैत्री 11 संघातील वकास याला नक्कीच थ्रो गोलंदाज नो गोलंदाज थ्रो गोलंदाज म्हणून या ठिकाणी जाहीर केलं गेलं. आणि त्यानंतर आता जयेश राऊत. आपण पाहतो यतीन पाटील मुरबेगावचं एक मोठं नाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय, पण तो आज गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 40+ हा खेळाडू आहे. तो पाहतोय उर्वरित चेंडू टाकण्यासाठी शेवटचा चेंडू आहे. ओहो, इथे पहा फ्री हिटचा चेंडू, परंतु दीपेश मनामध्ये आधीच पक्का करून ठेवलेला की ऑन साइड रिझनला खेळेल आणि तेच कारण बनलं. इथे मात्र आपण पाहतोय ओव्हरची होईल समाप्ती. 5 षटक कंप्लीट झाले आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये अजूनही 30 धावा बनवायच्या आहेत. धावा बनू शकतात 30 धावा या टेनिस क्रिकेटमध्ये कित्येक वेळा बनलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इथून प्रयत्न करावे लागतील. आणि प्रयत्न केला तर यश नक्कीच मिळणार आहे. तर नक्कीच पाहत राहा, ऐकत राहा युवा चषक 2025. या जाऊया आपण ऑर्केस्ट्राकडे आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये. इथे 6 चेंडूमध्ये 5 मोठे फटके, म्हणजे 5 षटकार मारावे लागेल, म्हणजे हिरो बनण्याचा चान्सेस आहे. बघूया, अनिकेत जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रुचित मेहर आपल्याला पाहायला मिळते. पहिला फटका तर सजवलाय, चेंडू जाईल डीप मध्ये. जेपर्यंत क्षेत्ररक्षक पाठलाग करतील तोपर्यंत चेंडू जाईल ओव्हर द रोप चौकार. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आता मात्र 53 धावा. 26 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. अजूनही 26 धावा. ओहो, इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त. चार चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता, औपचारिकता असेल ज्या पद्धतीने आपण पाहतोय. इथून जर पाहिलं तर चान्सेस होता फटकेबाजी, परंतु जो चिन्मयचा रन आउट आपल्याला पाहायला मिळाला कुठेतरी टर्निंग पॉइंट ठरला या मॅचचा.
कारण की चिन्मयकडे पोटेन्शियल होतं, क्षमता होती, मोठे फटके मारण्याची ताकद तो ठेवतोय, परंतु ज्यावेळेस रनआउटचा या ठिकाणी इशारा आला आणि तदनंतर पाहिलं तर पूर्णपणे संघ बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळाला. तर मात्र आपण पाहतोय 4 चेंडू शिल्लक आहेत, 4 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. हो मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे इथे डॉट चेंडू येतोय. औपचारिकता असेल. इथून जर पाहिलं तर प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम करू शकतोय हर्ष पाटील, संघाचा कर्णधार आहे. 1-2 मोठे फटके मारून प्रेक्षकांची मनं जिंकू शकतोय. ते मात्र पुन्हा एकदा तीच पोझिशन या ठिकाणी त्याच ठिकाणी, म्हणजे इथे मान्यवरांच्या स्वागतासाठी मला वाटतं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय हर्ष पाटील. इथे मात्र पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु चुकल्यात. रन्स मिळेल. मोठा विजय या ठिकाणी नक्कीच हासिल होण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत, कारण 1 चेंडू आणि 25 धावा. 1 चेंडू 25 धावा. चिराग तरे देखील आपण पाहतोय एक बेस्ट बॅट्समन, आज या स्पर्धेमध्ये आपली एंट्री करू शकला नाही. थोडंसं दुःख असेल. ज्या पद्धतीने चिराग या सफाळ्याच्या मैदानावर कडक बॅटिंग केली होती, परंतु आज कुठेतरी बॅटिंग कमी पडली असं मी म्हणेन. उमरोळी प्रयत्न केले कारण की घरचा मैदान होता, परंतु या ठिकाणी पराभूत झालेला आपल्याला पाहायला मिळतोय.